कृष्ण हरी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग भाग 3. स्वामी भक्त हो नमस्कार. गेल्या भागात आपण ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या संकल्पना काय आहेत आणि त्या भगवंतांनी कशा स्पष्ट करून सांगितल्या आहेत त्याबद्दल माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण अजून 3 महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या त्या 3 संकल्पना आहेत. साधारण 51व्या ओवीपासून ते 108व्या ओवीपर्यंत या संकल्पना मांडलेल्या आहेत स्वामींनी आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये. आता सुरुवातीला संक्षेपाने बघायचं झालं तर अधिभूत याचा अर्थ यातले जे क्षर म्हणजे नश्वर पदार्थ आहेत जगातले त्याला अधिभूत, जड, नाशवंत असे जे पदार्थ आहेत त्याला अधिभूत अशी संकल्पना आहे. अधिदैव याचा अर्थ जीव, जो अंतःकरणाला आणि इंद्रियांना प्रेरणा देतो तो अधिदैव. आणि अधियज्ञ याचा अर्थ परमात्मा, देहभावाचं उपशमन करणारा हा अधियज्ञ आहे, हा परमात्मा आहे. तर अधिभूत याबद्दलचं स्पष्टीकरण करताना स्वामींनी सांगितलं आहे, बोलती सर्वथा जया अधिभूत, तेही थोडक्यात सांगू ऐक, नभी अभ्र जैसे होय जाय पार्था, तैसी ज्याची सत्ता लटकीच. जग या आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात. त्या ढगांचं अस्तित्व हे लटकच असतं. लटक याचा अर्थ वरवर असतं, नाशवंत आहे. त्यामुळे ज्याचं खरं स्वरूप आहे की जे वरवरचं आहे, लटक आहे आणि पाहू जाता नाहीच जे साच, भासे जे उगाच वरीवरी. साच याचा अर्थ सत्य स्वरूप, खरं स्वरूप. हे खरं स्वरूप नाही, भासमान स्वरूप आहे, वरवरचं स्वरूप आहे. हे ज्याचं आहे ते ढगांप्रमाणे आपल्याला दिसतं. जसे ढग आकाशात येतात आणि जातात त्याप्रमाणे आपल्याला दिसतं. भूतांचा आश्रय करोनी जे असे, संयोगेच दिसे भूताचिया. महाभूतांच्या आश्रयाने हे राहिलेलं आहे, त्याच्या आश्रयाने याचं अस्तित्व आहे. आणि ज्या वेळेला पंचमहाभूतांचा वियोग होतो त्यावेळेला हे नामरूपात्मक आपलं जे शरीर आहे ते नाश होतं. आपल्यालाही माहिती आहे की आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि ज्या वेळेला पंचमहाभूतांचा वियोग होतो त्यावेळेला हे जे नाम धारण केलं, एक विशिष्ट नाम आहे माझ्या शरीराला, रूप आहे माझ्या शरीराला, पण हे नाम आणि रूपात्मक हे जे शरीर आहे ते मात्र नाश पावतं. केव्हा? ज्या वेळेला पंचमहाभूतांचा वियोग होतो त्यावेळेला ते नाश पावतं. क्षणकालासाठी ते टिकून आहे, काही काळासाठी ते टिकून आहे. त्याचं अस्तित्व शाश्वत नाही, त्याचं अस्तित्व नित्य नाही. बरोबर? म्हणून आणि वियोगे जे टिके ना क्षणैक, नामरूपादिक ऐसे जे का. नामरूपात्मक माझं जे शरीर आहे, नाशवंत शरीर आहे. नाव आहे माझ्या शरीराला काहीतरी, मुक्ता हे माझं नाव आहे, रूप आहे काहीतरी, आकार आहे काहीतरी, पण हा आकार हा कायमस्वरूपी आहे का? त्याचं अस्तित्व कायमस्वरूपी नाही आहे. म्हणून याला अधिभूत ऐसे तया लागी नाव जाण अधिदैव पुरुषतो. या जे नामरूपात्मक शरीर आहे जे नाश पावतं त्या शरीराला अधिभूत अशी संकल्पना आहे. हे नाव त्याला दिलेलं आहे. अधिभूत, पंचमहाभूतांनी बनलेलं जड नाशवंत असं जे शरीर आहे त्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. मग आता पुढची महत्त्वाची जी संकल्पना आहे ती बघूयात. अधिदैव याचा अर्थ काय? तर याचा अर्थ त्यांनी जाण अधिदैव
पुरुषतो असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा पुरुष कसा आहे तर गुणक्षोभिणीने निर्मिले जे भोग घेई उपभोग तयांचा तो. गुणक्षोभिणी म्हणजे प्रकृती माया. या प्रकृतीने दिलेले जे काय निर्मिलेले जे काय भोग आहेत ते तो भोगतो. याचा अर्थ अधिदैव, याचा अर्थ सुरुवातीला संक्षेपाने आपण बघितलाय, जो जीव आहे, शरीरामध्ये असणारा जो जीव आहे तो अधिदैव आहे. तो काय करतो तर तो प्रकृतीने मिळवलेले सगळे भोग भोगतो. तो आपल्या चेतनेचा प्रकाशक आहे, इंद्रियांचा स्वामी आहे. तर तो वास्तविक बघितलं तर तो परमात्माच आहे खरं तर. पण जो आता वेगळा झालेला आहे का, कारण त्याला अहंकाराची झोप आलेली आहे असं सांगितलेलं आहे. बघा, असे जो का स्वामी इंद्रिय देशीचा तेवी चेतनेचा प्रकाशक. आपल्या शरीराला ज्या प्रेरणा होतात, चेतना असते, चैतन्य असतं, याचा सर्वाचा कोण प्रकाशक आहे, कोण त्याला प्रेरणा देत आहे, त्याला जो प्रेरणा देत आहे तो हा अधिदैव आहे. परमात्मा रूप मुळात एकला असोनी वेगळा जो का. खरं तर तो परमात्माच आहे, पण आता तो वेगळा झालाय का. किती सुंदर उदाहरण दिलंय त्यांनी. अहंकार निद्रा लागोनिया जया पडे धनंजया भवस्वप्न. अहंकाराची झोप आलेली आहे त्याला आणि त्यामुळे द्वैताचं स्वप्न पडलंय. भवस्वप्न, भव म्हणजे काय, हा संसार प्रपंच, याचं स्वप्न त्याला पडलेलं आहे आणि द्वैत झालं, द्वैताचं झालं हे. आणि मग स्वप्नीचे व्यापार मानोनी ते साच होय जो वायाचं सुखी दुःखी. आता या सगळ्या व्यवहारामध्ये, स्वप्नांच्या व्यापारामध्ये तेच खरं मानायला लागतो तो. माझा देह खरा, माझा अहंकार, माझ्या भावभावना या सगळ्या खऱ्या वाटायला लागतात. साच याचा अर्थ खऱ्या. आणि त्यामुळे तो संतोष पावतो, म्हणजे सुखी होतो, कधी कष्टी होतो, दुःखी होतो. हा जो आहे त्याला जीव असं नाव आपण दिलेलं आहे. त्याला अधिदैव असंही आपण म्हणतो. म्हणजे हा खरं तर परमात्म्याचाच भाग आहे, तरी सुद्धा तो वेगळा झालाय आणि अहंकाराची झोप आलेली आहे. स्वप्नांच्या व्यवहारामध्ये तो सुखी दुःखी होत असतो, हे आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे परमात्म्याचा अंश असला तरी सुद्धा त्याला मात्र तो संतोष पावतो किंवा कष्टी होतो, हेही आपण बघितलं. आणि स्वामी म्हणतात, जया लागी देती जीव ऐसे नाव देही अधिदैवतेची जाण. शरीराच्या घरामध्ये पंचमहाभूतात्मक शरीर आहे, ज्याला आपण अधिभूत असं नाव दिलंय. या पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये जो राहतो तो अधिदैव, हा जीव. आता पुढे जाऊयात. या शरीरामध्ये जो राहतो, ज्याला आपण म्हटलं अधिदैव असं आहे, पण अधियज्ञ आता हा कोण आहे हे आपल्याला बघायचंय. देही देह भाव पाववितो लय तो मी येथे होय अधियज्ञ. अधियज्ञ याचा अर्थ काय आहे तर मी परमात्मा म्हणजे अधियज्ञ आहे. शरीरातल्या गावामध्ये तो राहतो. शरीर भावाला तो नाहीसा करतो. म्हणजे काय, देहभाव, अहंकार या सगळ्यांना तो नाहीसा करतो. तो शरीरातला अधियज्ञ मी आहे. बघा, आणि अधिदैव तेवी अधिभूत तेही गा समस्त मीच आहे. खरं तर अधिदैव आणि अधिभूत हेही सर्व मीच आहे. पण आता त्यांनी हे लक्षात येण्यासाठी अनेक उपमा आणि दृष्टांत देऊन आपल्याला ही कल्पना समजावून सांगितलेली आहे. अधिभूत म्हणजे पंचमहाभूतात्मक जड नाशवंत शरीर. अधिदैव याचा अर्थ जो परमात्म्याचाच अंश आहे, पण तो जीव आहे, जो शरीरामध्ये इंद्रियांना, अंतःकरणाला प्रेरणा देतो. तो अहंकार भावनेमुळे सुखी दुःखी कष्टी होत असतो.
तो आधी दैव आहे आणि आधी यज्ञ याचीच कल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी विविध दृष्टांत या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला महत्त्वाचा दृष्टांत असा आहे की आपल्याला माहिती आहे की एखादा सोन्याचा दागिना जर आपल्याला बनवायचा असेल तर ते सोनं अगदी पूर्णपणे प्युअर सोनं लागत नाही, त्याला थोडासा दुसऱ्या धातूचा डाग द्यायला लागतो, म्हणजे मग त्याला त्या सोन्याच्या प्युअर सोन्याला, अस्सल सोन्याला दागिन्यांचा आकार देता येतो. तर आता त्यांनी काय सांगितलंय, पण हे जे काय आहे हा दागिन्याचा जो डाग, दुसऱ्या धातूचा जो डाग दिलेला आहे ना, त्याला अविद्या म्हटलेलं आहे आपण. आता मग मूळ सोनं म्हणजे काय आहे, तर मूळ सोनं म्हणजे आपल्याला कळलेलं हा परमात्मा आहे. तर अस्सल सोनं आहे, त्याला हा धातूचा डाग लावलेला आहे, पण त्यामुळे काय होतं, तो डाग आहे तसाच, पण सोनं त्याच्याबरोबर तद्रूप झालेलं आहे का, खरं तर नाही झालंय का ते तद्रूप, त्याच्याबरोबर नाही, पण ते उत्तम सोनं त्या डागाच्या बरोबर आहे ना, त्याच्या मिलाफानं आहे, तोपर्यंत ते हिणकसच मानलं जातं. त्यामुळे ते अस्सल सोनं त्या डागाबरोबर असल्यामुळे हिणकस मानलं जातं. त्यामुळे काय म्हटलंय बघा की अविद्येच्या पदराने हे सगळं झाकलं गेलेलं आहे. ज्या वेळेला हा अविद्येचा पदरा म्हणजे पडदा म्हणजे हा जो डाग आहे तो जेव्हा आपण काढू तेव्हा हा द्वैतभाव संपून जाणार आहे आणि मग सगळे एकमेकांमध्ये तद्रूप होऊन जातील. ही कल्पना समजावण्यासाठी एक दृष्टांत हा दिलेला आहे त्यांनी. बघा, लावोनिया कस पाहता चोखाळ ऐसेची केवळ जे का हेम याचा अर्थ सोनं. मग हिणा माझी मिळवनिया जाता नव्हे का ते पार्था डाक लग. हिण याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचं की डाग लावलेला आहे, त्यामुळे ते हिणकस झालेलं आहे. वस्तुता हेमाचे मळेना शुद्धत्व सर्वथा हिणत्व पावे नाते. खरं तर सोन्याचं शुद्धत्व अस्सलपणा जो आहे तो खरं तर मळतो का डाग लावल्यावर नाही, पण परिसंबोधावे तया डाक लग जोवरी संसर्ग किडाळाचा. पण त्याबरोबर त्या डागाबरोबर असल्यामुळे त्याला पण हिणकसी संज्ञा येते, त्याला अस्सल सोनं मात्र त्या स्थितीत कोणी म्हणत नाही. तैसे ते मद्रूप अधिभूतादिक धनंजया देख सर्वथैव. परी अविद्येच्या पदरे झाकले तोवरी वेगळे मानावे. अविद्येचा हा पदर असलेल्या कारणामुळे हा द्वैतभाव वेगळेपणा आपल्याला दिसत राहतो. तोची अविद्येचा फाटता पदर लोपला साचार भेदभाव. जेव्हा हा अविद्येचा पडदा आहे, आपण गेल्या अध्यायामध्ये सुद्धा ही गोष्ट बघितली, माया नदीचं वर्णन केलेलं आहे. या मायेचा पडदा आलेला आहे. या मायेचा पडदा ज्या वेळेला दूर होतो त्यावेळेला भेदभाव साचार लोपला, तो लोपून जातो. द्वैत भावना जी उरलेली आहे ती निघून जाते. मग एक रूप जाहले आटोन म्हणू तरी दोन होते केव्हा. इतके एकरूप होतात की अरेच्छा हे दोन कधी होते का दोन आधी, असं वाटायला लागावं, इतका अभेद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याच्याही नंतर एक अतिशय सुंदर उपमा जी स्वामींनी दिलेली आहे आणि मूळ ज्ञानेश्वरीमध्येही आपल्याला दिसणार आहे, ती आहे स्फटिकाची उपमा. ती स्फटिकाची उपमा आपण पुढच्या भागामध्ये बघूयात.